हाय नमस्ते, कसे आहात सर्वजण यूट्यूब फॅमिली? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. तर आज होता 28 नोव्हेंबर आणि मी रात्री बनवला हा केक 11 वाजता. 12ला असा छान झाला बनवून. म्हणजे आम्ही उघडून ठेवला थंड व्हायला 1 तास. खूप छान झालेला रवा केक आहे हा आणि सगळे ड्रायफ्रूट टाकलेले. बघू शकता किती स्पॉन्जी बनलाय. हा मी तुम्हाला नंतर शेअर करेल कुकिंग चॅनलवर. आणि खाऊशी वाटत होता. सगळे रात्रीच खायला लागलेले. मग थोडासा खाल्ला. मस्त गोड, लाईट गोड आणि स्पॉन्जी. तर हा 28 नोव्हेंबरला आणि 29ला आम्ही मॉर्निंगला निघणार होतो. तर हे पहा, मिस्टरांना ऑफिसमधून 2 स्वेटर मिळालेले. तर ते बोलले इथे तर मुंबईमध्ये अजून घालण्यासारखी नव्हती थंडी, पण अलिबागला लागेल म्हणून ते बोलले घे तुला पॅकिंगमध्ये. आता मला 2 स्वेटर झाले. एक हाफवाला हा मिस्टरांचा आहे आणि एक हाफमधला आहे आणि खूप छान उलन आहे. तर हे दरवर्षी भेटतात ऑफिसमधून आणि हा मी हाफमधला घालणार होते. हे दोन्ही त्यांचेच आहेत. तर ते बोलले तू एक माझा घालू शकते. तर हा मी घालणार होते. तर आता मला तर नवीन पण घेतला आहे आणि काय माहिती आता काय थंडी असेल नसेल. हे अशी पॅकिंग झाली. केसांची शेवटी मी वेणीच घातलेली आहे, बघू शकता. कारण मी नाही खुले ठेवू शकत केस. असा लुक केलेला आहे. खिडक्या थोड्या खोला खालच्या. AC नको, बिलकुल नको. बस. आम्ही नेहमी म्हणतो कुठेही जाताना भारत माता की जय. तर आपण निघालेलो आहे आता पिकनिकला. प्राचीचा बर्थडे आहे आज. बघा आपण त्याच ठिकाणी थांबलोय. साई हायवे, साई सहारा. चला सगळे गेले आतमध्ये. मस्त अशी रांगोळी काढलेली आहे. पुढं दाखवते तुम्हाला मी बॅक कॅमेरा करून.
रांगोळी आणि असं स्ट्रक्चर. आता आपण इकडे नाश्त्यासाठी थांबलोय. किती सुंदर आहे तुळशी. उद्घाटन झालेलं मोबाईल हे पण ठेवलेलं आहे. बसलेत की भरपूर जण नाश्त्याला आहे ना. आपण सगळं चिऱ्यांचं द्वारका माई तिकडं क्लीन आणि सगळं एकदम. इथून बाहेरचं लोकेशन दाखवू शकतो. इकडं बसलेत लोक एका वेळेस. मग आता काय खाणार. संपलेलं आहे त्यांचं ब्रेकफास्ट. हां, डायरेक्ट लंच. अर्धा तास लेट. मला हे लय आवडलंय हो. दिवा वगैरे लावायला बघा छान. नेहमीप्रमाणेच बघा प्रणित गॉगल विसरला. आता पुन्हा घ्यायचा बोलतोय. आणि प्राची चिप्स वगैरे भूक लागली तिला आणि मिस्टरांना पण भूक लागली. आम्ही ॲक्च्युली जेवायलाच पाहिजे होतं इथेच, कारण तिथे लंच आहे आमचं. तर त्यांना सांगायला पाहिजे होतं नेक्स्ट डेला आम्ही. तर मी वॉशरूमला वगैरे जाऊन आले. बिस्किट कशाला बाहेर येऊन बिस्किट खायला आलोय. काहीतरी घ्यावं दे. घे मग. त्याचं नेहमीच आहे. मिस्टरांना लागलेली भूक, कारण घरात पण मी नाश्ता बनवला नव्हता आणि आम्ही मध्ये असा नाश्ता करणार होतो. तर एवढा वेळ होईल लंच ब्रेकपर्यंत जाईल असं नव्हतं वाटलं, कारण 11:30ला आम्ही खाली आलो. त्याच्यामुळं बाहेर नाश्ता हा तेवढ्याच वेळेत मिळतो. गाद्या मला ही आवडली आहे गाडी, डस्टर.
ही छान आहे बघ. तो आरसा वर करू शकतो. हा. भरपूर टाइमपास होत चाललेला. मिस्टर माझ्यावर चिडत होते आणि बघा आता भूक लागून आम्ही काय काय खाल्लं थोडंसं गाडीतच. नहीं इतना महंगा भैया. नहीं नहीं इतना नहीं. ओके बार बार नको चल. हा हे जे किती झाले विचार त्याला. लय बोलतो महाग व. बघू दे आमचा फेवर. नाही तुमचा कट वेळ घालवला ग आता पण सलग गेलो असं है ना. तू तिथं झालं तुझं गाडी कुठं लावून तुझी अडचणीत लावून ठेवली. स्कूटी पण आणि ही मोठी गाडी पण. तुम्ही जा जाऊ दे थोडंसं शिकू दे. शिकलं पाहिजे ना विचार नाही त्याला ते कम्प्युटर. अरे कुठे गेलं. हॅलो केले बुकिंग. नाव कसं नसतंय. वाघमारे BK वाघमारे. DM रिसॉर्ट हो. हे आता यावर्षी बनवले तो दाखवून घे. केलाय त्यांनी डेकोरेट.
टीव्ही पण दिलेला आहे. आपण ही खिडकीतनं बघूया. हा व्ह्यू येतो. नारळाचं झाड. चालायला हे रस्ता आहे. जेवतोय खाली. हे एवढीशी गॅलरी आहे. झाडांना बघा तोडलं नाही त्यांनी. सगळ्या झाडांना असं ठेवून काम केलेलं आहे नॅचरल मध्ये. बघा घेऊन येत आहेत ते. मस्त बनवलंय. बघा बाथरूम पण एकदम मोठा आणि स्वच्छ क्लीन. आता हे न्यू काम केलेलं आहे फ्रेशच. मालक होते बॅगा घेऊन आलेली. त्यांनी बाथरूम वगैरे मोठा आहे. मालक होते ते. पहिलं जेवण लावाय सांग त्यांना दादा. किती वाईट आहे ना. जेवायचं आहे त्याला ना. नॅचरल मध्ये आहे बघा. एअर कंडिशन नाही, फॅन नाही. ग्रेव्ही. कशाची ग्रेव्ही? चपाती. कोळंबीची. कोळंबी. घ्या मुलीकडे द्या ते बाउल नंतर. बस. काय नको. पापलेट आणलाय. राहू दे ते. हे सांगा त्यांना. सोनकडे का भाकरी संध्याकाळी आहे. आता चपाती घे मग. काम आता मग चल. राहू दे दादा. दोनदा पिते. गरम आहे का पापलेट? गरम आहे. तसं काढलं तुझं ठेव. खूप दिवसापासून मला असं वनभोजन करायचं होतं आणि ते मिळालं निसर्गात. कारण रूममध्ये काय जेवणार आणि असं पुन्हा असं हॉटेलमधल्यासारखं. तर त्यांनी जेवणासाठी अशीच अरेंज केलेली झाडाच्या मध्येच. गरम गरम देत होते.
मी फास्ट नाही जेवू शकत कारण मला सकाळी त्रास सुरू झालेला दाताचा. दाढ ती किडलेली अक्कल दाढ आणि आज ती मला खाऊच देत नव्हती. तर मी खूप फास्ट जेवते पण आज त्रास होत असल्यामुळं सगळ्यांकडं बघत होते सगळे कसे जेवतायत आणि मला काही फिश एवढी माझी आवडती आहे पण मी फक्त हळूहळू या बाजूनेच जेवत होते. द्या त्याला ही द्याव. ही द्या म्हणलं होतं माझी. मी जेवतानाच मनात बोललेली हे खाईल का. पण त्याला तुम्ही काटेवाला दिला. काटे काय करतो? खाल्ली बघ दादा त्यांनी फिश. जा त्याच्यावर बस तिकडे मुला तिकडे. टपी त्याचा हे नाही ना. टपी टपी जेवण झाल्यानंतर आलं येतो मुंबईला. टपी टपी मुंबईला येतो. फर्स्ट टाइम मी हात लावला. टपी 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 मला पण काढायचं. काही नाही फक्त झाडाच्या वाऱ्याला आहोत आहे ना. छान वाटते. एवढा प्रवास करून आलो आपण. लय भारी वाटते. वरतून पण घे. हो तुला द्या कुणीतरी. नुसतंच हे आहे हलते. बघा वरती इकडे स्विमिंग आहे करतात. आवाज येतो. नारळचा काढायचा होता. हो
नारळचा ते किती लागलेत बघा ना तिकडं, खूप लागलेत नारळ. नाही खाल्लं, द्या इकडं. आम्ही बघा तिकडं जेवलो आणि लगेच बाजूला असे झुले बांधलेले आणि खूप छान वाटत होतं झाडांना बांधलेले झुले. मी तर लगेचच आराम करायला लागले. मुली जरा देऊन जा ग तुला. नाही ते हे टोकाला असं धर आणि सोड. हा लय भारी वाटते अगं, नाही ना हो. पप्पांना पण दे. दे पप्पांना. मुलगी जन्मलेली तिला चुल्यात टाकायचं. ती झोपलीच नाही चुल्यात. छोटा झुला होता की खॉट जवळ. नाही दाद्या ती माझ्या बाजूला झोपायचा आणि तिला टाकायला लागायचं झुल्यात. दूसरे से करते हैं प्यार हम एक दूसरे के लिए बेकरार हम, दूसरे से करते हैं प्यार हम. समाधानी. हा शॉर्ट मी तुम्हाला टाकलेला गाणं टाकून. आणि बघा दुपारच्यात आहे, एक फॅमिली खेळून गेले. हा स्विमिंग पूल एकदम नवीन आणि पायऱ्या आहे तिथे उतरायला अशा हळूहळू. तर मिस्टर बोलले आता घाबरायचं नाही, व्यवस्थित खेळायचं. पण थंडीचे दिवस असल्यामुळं मी काय उतरले नाही आणि माझी दाढ दुखत होती. माझं सगळं लक्ष दाढेकडंच होतं. तर असा आनंद जेवढा होईल तेवढाच घेतला मी. झुल्यात खेळले. आता हे दुपारी तुम्हाला दाखवते. तर खूप जण आता दुपारी रेस्ट करतात. खूप आलेले लोक शनिवार रविवार. इकडं फुलांचं आहे. इकडं स्टेज ग. इथं तर स्टेज आहे. हा ना, मी डान्स करू शकते. हा मस्त प्रोग्राम आहे. हे बघ झुले इथं पण आहे. स्टेज आहे तिथे.
खूप मोठा आहे लॉन हा पण. आंब्याची झाड आहेत, ही केळीची आहेत. नेक्स्ट व्हिडिओ हा लवकरच येईल. आम्ही काय काय कसं केलेलं आहे सेलिब्रेशन. आज 29 नोव्हेंबर होतं. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.